तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडू 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 तुझी मूर्ती रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ प्रेम प्रेम देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊलिये हाची वार देई विठू माऊलिये हाची वार देई संचरून राई हृदय माझे संचरून राहे संचरून राहे हृदये माझे हृदये माझे संचरून राहे हृदय माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम संतरुनी राही हृदयी
संतरोनी राही हृदयी माझे संतरोनी राही हृदयी माझे संतरुणी राही हृदयी माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागे अनेक न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक न तुझे पाये सुख तुझे पाये पाये सुख सर्व आहे सर्व आहे तुझे पाये सुख तुझे पाये सुख सर्व आहे तुझे पाये सुख सर्व आहे तुझे पाये सुख तुझे पाये सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागो तुझे पाये सुख सर्व आहे तुझे पाये सुख सर्व आहे तुझे पाये सुख तुझे पाये सुख सर्व आहे सर्व आहे सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे ओ हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे ओ हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्मादिस्य तृण्वयाधितरतश्चारथेष्वभिज्ञस्वरान् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूर्याः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि अकारण करुणा वरुणालय कथा वंश कल्पतरु तडंदित वंदित पीतांबरधारी परम प्रेममय योग योगेश्वर भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटि ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून या संबंध विश्वाला पावन पवित्र करण्याकरिता या भूतलावरती मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या सर्व जडजीवांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेली जी संत परंपरा आहे त्या सर्व साधू संतांच्या परम कृपा आशीर्वादाने मिळालेल्या नरदेहाचं कल्याण करण्याकरता या कलियुगामध्ये संत महात्म्यांनी आमच्याकरता जो सोपा सुलभ आणि सरळ मार्ग या 7 दिवसाच्या कथा श्रवणाच्या माध्यमातून तयार करून ठेवलेला आहेत असे या सर्व जगावरती असणारे संतांचे थोर उपकार अज्ञान रूपी निद्रेमधून झोपलेल्या जीवाला जाग करण्याचं जे एक परम कर्तव्य या ठिकाणी संतांनी केलेलं आहे ज्या ज्या विषयामध्ये झोपलेला माणूस आहे त्याला त्या विषयातून जाग करण्याकरता संतांनी आपलं सर्व सुख सर्व जे काही असाल ऐश्वर्य ते बाजूला ठेवून केवळ पारमार्थिक दृष्ट्या केवळ जगाकरता आपलं सर्व आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे
म्हणून अशा साधू संतांच्या परमपदस्पर्शाने, काही संतांच्या वास्तव्याने, काहींच्या आगमनाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी आहे, ही धरा आहे. जेथे उडे रजधुळी आणि तेथे करावी आंघोळी. संत महात्म्यांच्या चरणरजाचं महत्व अनन्य साधारण आहे. संत हो, या जगामध्ये सर्व गोष्टी एखाद्या वेळेला अशक्य असणाऱ्या सुद्धा मिळून जातील, पण जीवनाला योग्य वळण देणारा महात्मा मात्र तो मिळत नसतो. अनंत जन्माचं सुकृत आपल्या जीवनाचं प्रगट झालं की मग तो महात्मा आपल्या जीवनामध्ये बहुनाम जन्मना बनते. देवाचे वाक्य आहे ते, एक नाही बहुनाम जन्मना वंते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. म्हणून अशा अधिकारी महात्म्यांनी वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व, त्या वारकरी संप्रदायाचं जे प्रचार प्रसार म्हणा प्रत्येक काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवला. आणि त्यांच्याच कृपा छत्र छायेमध्ये अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, समाज प्रबोधनकार, काहींनी आपल्या वाङ्मयातून, काहींनी आपल्या प्रवचनातून, काहींनी आपल्या भजनातून, तर काहींनी आपल्या केवळ कृपा दृष्टीतून या जगाचं कल्याण केलं. म्हणून ज्या ठिकाणी आपण बसलो आहात ती भूमी सुद्धा सामान्य नाही. अशा या पावन क्षेत्रामध्ये परम आदरणीय, परम श्रद्धेय वारकरी संप्रदायाकरता आपल्या सर्व आयुष्याला समर्पित करणारे परमपूज्यनीय महाराजजी आणि महाराजांच्याच या पवित्र नियोजनामध्ये त्यांच्या सागरासारख्या अफाट असणाऱ्या प्रेमामुळे या ठिकाणी जमलेली आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकार संपन्न मंडळी आहात. एकापेक्षा एक प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निपुण आहात. सगळ्याला सर्व साधलं पाहिजे असं नाही, पण एका साधूच्या संगतीमध्ये आपण राहिलेले आहात, त्यामुळे आपण धन्य आहात. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समवेत परम दिव्य पवित्र अधिष्ठान भगवान बालकृष्ण वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत कथा, ज्या पवित्र ग्रंथाला भगवान वेद व्यासजींनी सर्व ग्रंथाच्या शेवटी तयार केलेला आहे. वेद तरुचे मधुर फळ, म्हणजे त्या फळाला जी उपमा दिली मधुर आहे ते स्वादुरसे जे स्वज्वळ. काही फळांमध्ये रस असतो पण ते मधुर नसते. काही फळ रसमय असतात पण मधुर नसतात. काही मधुर असतात तर रसमय नसतात. काही फळामध्ये मधुरताही असते आणि रसही असतो. मनुष्य जीवनामध्ये सुरुवातीला मधुरता असते नसते काय माहित, पण एखाद्या संत महात्म्यांचा स्पर्श ज्या वेळेला या देहाला होतो, या शरीराला होतो, पिकलिया सेंदे कडूपण गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगे, ही अवस्था मग आपल्या ठिकाणी तयार होत असते. मुळात 83,99,999 जन्म फिरून आलेला जीव एखादा म्हणा कसा काय परमार्थाला लागणार आहे तो. काहीतरी मागच्या जन्मातलं शिल्लक असलं पाहिजे, त्यावेळेला आपण इथं घडलो. नाहीतर माऊलींना म्हणावं नसतं लागलं ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. देव आवडण्याकरता लागते ते अनेक जन्माचं पुण्य. परमार्थ प्रपंच आवडायला काही लागत नाही, तो आपणच करतो असं नाही. आपण काही फार हुशाऱ्यात आणू नये का आम्ही बंगला बांधला आणि आम्ही लग्न केलं आणि आम्हाला 2 पोर आहे. ते कुत्र्या मांजरालाही असतात. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिर नराणाम ज्ञानो हि तेहम अधिको विशेषा. किंवा आहार निद्रा भयमैथुन सर्व योनिशी समसमान, त्यात मनुष्य देहीचे ज्ञान दान अधिक सर्वथा. हे सगळ्याला आहे. आपणही जेवण करतो, ते जेवण करतात. फक्त फरक एवढाच आहे की आपण जेवताना पाणी फिरवतो, कुत्रे पाणी फिरवत नाही. फरक काय? आपण ज्या वेळेला जेवायला बसतो तर आपण ब्रह्मार्पणम ब्रह्म होईल ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना यत् करोषि यजस्नासि यद्दोषि ददासि यत् तपस्यसि कौन्ते. हे सगळं म्हणतो आपण. अहम वैश्वानरो भूत्वा ओम सहनावतु वदनी कवळ गीता, हे म्हणतो आपण. कुत्रे कुठं म्हणते?
कारण त्यांना त्याचं विवेकाचं ज्ञान नाही म्हणून ते म्हणत नाही. म्हणून जे पाणी फिरवत नाही, आता काय पशु नाही तर दुसरं काय म्हणा तुम्ही. काही नित्य नेमाविन अन अन्न खाये तो, हे आम्ही थोडी बोललो, हे माझ्या तुकोबारांचे वाक्य आहेत. अरे कवडीचा नित्यनेम नाही, उठला का जनावरासारखा आपला तोंड न धुता चहा पितो, आंघोळ केली नाही केली नाश्ता करतो, एक ज्ञानेश्वरीची ओवी नाही, एक गातेचा अभंग नाही, कुठ ढोर आहे का माणूस आहे तो. केर वाया मनुष्यपण आणि भार वाहे तो वृषभ, हे संतांचे शब्द आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोज, येर वेठ्या पोट भरीन चाम मसकाचे घरी. प्रत्येक गोष्टीला सिद्धांत दिला माझ्या वारकरी संप्रदायाने. म्हणून या कलियुगामध्ये अन्य ग्रंथाचं एकत्रीकरण केलं. तुम्हाला रामायणामध्ये भागवत नाही दिसणार, रामायणामध्ये फक्त रामच दिसेल तुम्हाला, पण भागवतामध्ये रामही आहे. तुम्हाला महाभारतात भागवत सापडणार नाही, पण भागवतात महाभारत आहे. अन्य जर ग्रंथाचा आपण अवलोकन करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये स्वतंत्र विषय प्रत्येक ग्रंथाचा ठरलेला आहे. गरुड पुराण, कारण अन्य ग्रंथांनी बाकीच्या विषयाला स्पर्श केलाच नाही, त्यांनी स्वतःचाच विषय मांडण्याचे प्रयत्न केले. पण श्रीमद भागवत ग्रंथाने सगळ्या ग्रंथाला आपलं केलं आहे महाराज. थोडं 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 करून सगळ्यांचं एकत्रीकरण केलं, तो म्हणजे भागवत कथा. म्हणून याच्यामध्ये वेदही सापडलं, याच्यात शास्त्रही सापडलं, याच्यात पुराणही सापडलं, याच्यात उपनिषदही सापडलं, याच्यात ब्रह्मसूत्रही सापडलं, याच्यात पंचदशी विचार. कोणतं काय ग्रंथ नाही भागवतात हे विचारा. विद्यावताम भागवता परीक्षा. आणि अशी असणारी परम दुर्लभ, देवादिकांना सुद्धा सुराणाम अपि दुर्लभम, देवादिकांना जी दुर्लभ आहे अशी कथा अनंत जन्माच्या पुण्याईने आपल्या कानापर्यंत ती पोचून राहिली. आपण महाभाग्यवान आहात. नैमिष अरण्यामध्ये 188,000 ऋषींच्या समवेत परम पावनमयी गंगेच्या तटावरती चालू असलेला सूत शौनकांचा संवाद. तिकडे भगवान शुकदेवजी महाराज एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त झालेले योगी आहेत. नुसते योगी नाही तर महायोगी आहेत. सर्व संग परित्याग केलेले महात्मा आहे शुकदेवजी महाराज. ज्यांच्या जीवनामध्ये शोकच नाही, त्याला दुसरं करायची गरज काय. शोक संविघ्न मानसा. ज्याच्या जीवनात दोनही गोष्टी समांतर झालेल्या आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. कोणी बोललं तर त्याला अपमान वाटत नाही, आणि कोणी पाय धुवून हार टाकला तर त्याला सन्मान वाटत नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. अशा स्थितीला पोचलेले शुकाचार्य जी आहे. पण जगाचा त्याग करता आला, पण कृष्ण कथेचा त्याग शुकदेवांना करता आला. कारण कृष्ण कथा ही प्रत्येक स्थितीत आनंद देणारी आहे. का लहान मुलगा ज्या वेळेला 5-6 महिन्याचा असतो आणि आई त्याला खेळवते, त्याचा लाड करते, त्याला सजवते, त्याच्या अंगावरती नवीन नवीन कपडे घालून देते. त्या 6 महिन्याच्या लेकराला कपड्याची किंमत किती आहे हेही माहित नसते. आणि आपल्या अंगावर चढवलेला जो शृंगार आहे तो केल्यानंतर मी कसा दिसतो याच्याकरता ते पोरग कधी आरशातही पाहत नाही. त्या 6 महिन्याच्या आणि 1 वर्षाच्या लेकराला कुठं सौंदर्य समजते. पण आई त्याला तसंच थोडी ठेवते, पुन्हा पुन्हा त्याला सजवते. त्याची आंघोळ करून देईन, त्याच्या डोळ्यात काजळ भरून देईन, त्याच्या कपाळावर टिळा. आता पहिल्या लेकराईला इथं टिळा, नाकावर टिळा, इथं इथं इथं, हाताले तळ, हे सगळं करायचे. आता स्टँडर्ड मेंटेनन्स झाल्यामुळे त्याला असं वाटतं का हे फालतू पण आहे. पण लेकराला जेवढं अधिक सजवेल आई, तेवढं त्या लेकराकडे पाहून आईला समाधान वाटत असते. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारीले बाळ कवतुके. त्या शृंगार करण्याच्या मागचा उद्देश हा नाही का त्या लेकराला शृंगार समजत नाही, पण त्याला चांगलं पाहिलं की आईचा दिवस चांगला गेल्याशिवाय राहत नाही. आपण जे भगवंताला सजवतो, त्याची आंघोळ करतो, त्याला नवीन कपडे घालून देतो, त्याला मुकुट, त्याला जेवढे काही षोडशोपचार आहे. म्हणून वृंदावनला जर गेले तुम्ही तर बाके बिहारींचा शृंगार पहा. असं पाहावंच वाटते महाराज, नजर नाही हटत. काय ऐश्वर्य आहे देवाचं. तुम्ही म्हणाल मग ती सामान्य मूर्ती आहे, त्यांना शृंगार त्यांना समजत नाही हो. पण त्यांचा शृंगार पाहिला की भक्त प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. पंढरपूरला जर गेला तर माझ्या पंढरीनाथाचा शृंगार, तो सोन्याचा मुकुट लागते.
पितांबर लागते, उपरणं लागते, चंदनाची उटी लागते, हे सगळं लागतेच त्याला. एरवीच प्रमाण तयार झाले नाही. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. लेकराला ड्रेस घालून दिल्यानंतर एका 15 मिनिटात ते लेकरू घाण करून तो पूर्णच्या पूर्ण ड्रेस खराब करते, तरी आई त्याला काही शब्द बोलत नाही. कारण त्याला जरी कपड्याची किंमत समजत नसली तरी आईला मात्र त्याला सजवण्यामध्ये जो आनंद मिळतो सज्जन. सायंकाळ झाली की मग देवाजवळ आपण दिवा लावा. आपल्या पूर्वजांनी, आपल्या संस्कृतीने आपल्याला काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. मग एवढ्या मोठ्या परमात्मा सगळ्या जगाला प्रकाशित करतो एका सूर्याच्या उगवण्याने, त्याच्या समोर एवढूशी ते दिवनली लावून आपण कसा काय त्याला प्रकाशित करू शकतो? तो स्वतः प्रकाशित आहे. यथा प्रकाशयते कृष्ण लोकमिमं रविः. त्याच्या ठिकाणाहून कोणती गोष्ट तयार झाली नाही. वायू सर्वत्र गो महान. वायू तोच आहे, पृथ्वी तोच आहे, आपही तोच आहे, तेजही तोच आहे आणि गगनही तोच आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही गगनाला काय करू शकता? केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसेनी पाहुनिरू क्षीरसागरा, कवने वासी कापुरा सुवासो देव, चंदना ते केवते चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. कापुराला वेगळा सुगंध तुम्ही देऊ शकत नाही, त्याचा स्वतंत्र सुगंध आहे. आकाशानं लगे लेपू द्यायचा, त्याला काय देऊ शकता तुम्ही? मग त्यानंच सगळं निर्माण केलंय ना. ज्या वेळेला आपण ते छोटीशी दिवनाली लावतो, मग आपण काय म्हणतो, चला संध्याकाळ झाली, सांजवात झाली, देवाजवळ दिवा लावा. त्या एवढ्याशा बोटभर वातीच्या प्रकाशाने खरंच त्याच्या समोर उजीड होऊ शकतो. पण ज्ञानोबाराय त्याविषयी बोलले, जैशी दीप कडिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी, तैशी बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. आपल्या बुद्धीतला अंधकार जावा आणि आपल्या बुद्धीत प्रकाश पडावा, निमित्त म्हणून दिवा आहे त्याच्या पुढे. एक छोटासा नैवेद्य त्याच्या पुढे ठेवून त्याची भूक आपण घालू शकत नाही, भागू शकत नाही. त्याला जीव घालणारा तयारच नाही झाला. फक्त नामदेव महाराजच त्यांना तृप्त करू शकले आणि यशोदा मैयाच त्याची भूक भागू शकली. लेकराला भूक लागल्यानंतर शेजारच्या एखाद्या सुंदर बाईने कितीही पंचपक्वान्नाचं भोजन चारलं तरी पोरग खाणार नाही. आईनं भात वरण जरी चारलं तरी पोरग आवडीनं खाल्ल्याशिवाय राहत नाही. तो आजही तृप्त होतो, पण चारणारी यशोदा लागते महाराज. कोण कहते है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान रोते नहीं. आज भी परमात्मा रोता है, लेकिन रुलाने वाला सुदाम जी जैसा होना. तो कोणासाठी थोडी रडते. प्रपंचाकरता निघणारे अश्रू स्वार्थी असतात, पण ज्याचा तुमचा रक्ताचा तीळ मात्र संबंध नाही, त्याच्यासाठी ज्या वेळेला अश्रू निघतात त्यावेळेला ते अश्रू 100% प्रामाणिक असतात. त्या अश्रूमध्ये असते प्रेम. सुदामा की तरह हम रुलाते नहीं, को न कहते है भगवान सोते नहीं. माँ यशोदा के जैसे हम सुलाते नहीं. कौन कहते है भगवान नाचते नहीं. गोपियों की तरह हम नचाते नहीं. 2 वर्षाचा पोरगा आहे आणि बाप ड्युटीवरून आला संध्याकाळी. अख्खा नागपूर जिल्हा त्याला घाबरतो. पोलीस खात्यामध्ये आहे तो. ड्युटी संपली, 5 वाजता बाप घरी आला. पोरग होता अंगणामध्ये उभं. जसा बाप दिसला धावत गेलं आणि एकदम बापाच्या कडेवर बसलं. बापाने सुद्धा आपल्या हातातला दंडा, कमरेची पिस्तूल, डोक्यावरचा टोप बाजूला ठेवला आणि लेकराला कडेवर घेऊन लाड करत राहिले. बसला, मांडीवर घेतलं, लाड कौतुक केलं, पण पोरग हट्टी पेटलं. पोरग म्हणे, बाबा घोडा व्हा, मला पाठीवर बसू द्या. बाप म्हणे, अख्खा नागपूर जिल्हा मला घाबरतो येड्यान, तू माझ्या पाठीवर बसून घोडा करतोस? नाही करत म्हटलं तर पोरग लोळून घेईल. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट, त्याच्यातला हा बाल हट्ट आहे. म्हणजे ज्या साहेबाला मोठे मोठे अधिकारी सुद्धा सेल्यूट मारतात, तो बाप 2.5 वर्षाच्या लेकरा पुढे झुकल्याशिवाय राहत नाही.
परमात्मा कुठंच वाकत नाही, पण भक्ती प्रेमापुढे तो वाकल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्याकरता त्याची जात श्रेष्ठ आहे, त्याच्याजवळ भरपूर विद्वत्ता आहे असं कधीच पाहत नाही. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. हे जे अहंकारी लोक आहे त्याच्याकडे पाहतही नाही तो. रावणाकडे कमी संपत्ती होती काय, पण नाही चलत ना. त्याच्याकडे काय कमी आहे? तुम्ही जर आपल्या विद्वत्तेचा संपत्तीचा अहंकार घेऊन त्याच्याकडे जाल तर त्यानंच दिलेला आहे. म्हणून ज्या वेळेला मथुरेत परमात्मा प्रगट होतात, पण मथुरेचं वर्णन संतांनी केलं नाही. सगळ्या साधू संतांचे अभंग तुम्हाला गोकुळाच्याच विषयी दिसतील. नंद के आनंद भयो, वसुदेव के आनंद भयो नाही, मथुरा में आनंद भयो नाही, गोकुल में आनंद भयो. सा नंद नंद इति नंदहा यशम ददाती इति यशोदा. सुतपा आणि पृष्णी पूर्वजन्मामध्ये, कश्यप आणि अदिती हेच पुन्हा द्वापार युगामध्ये नंद आणि यशोदा झाले म्हणतात. पण वसुदेव देवकीच्या माध्यमातून परमात्मा मथुरेत कारागृहात प्रगट झाले. ज्यावेळेला लख प्रकाश पडला, प्रकाशाचं रूप म्हणजेच परमात्मा, त्यावेळेला देवाचं सुंदर स्वरूप पाहिल्याबरोबर असं मन वेधून गेलं. देवकी मातेला वाटलं आतापर्यंतचे जे मारले ते जाऊ दे, पण एवढा सुंदर पोरगा जर या कंसाला दिसला तर हा यालाही मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुठंतरी आता हे व्यवस्था करा. मग वसुदेवजीला देवकी मातेनं सांगितलं, तुम्ही याला जरा लपवता काय? लपवा लपवा जगजेठी, का धनी कंसाची कडेल माझ्या बाळाशी मारेल. हे सगळं सुरू असताना भगवान परमात्मा हळूच वसुदेवजीच्या कानाजवळ गेले म्हणते आणि हळूच सांगितलं, नंदाच्या घराला. आणि कानातल्या गोष्टी ह्या मोठ्याने बोलायच्या नसतात. नंदाच्या, मग तर साऱ्या मथुरेत गाजाबाजा झाला असता. असं धोऱ्यानं जर म्हटलं असतं, हा हॅलो, मला नंदाच्या घरी घेऊन चला, माया तिथं उपजली आहे, तिला इथं आणा आणि मला तिथं ठेवा. म्हणूनच तर कंसाला माहित नव्हतं का ह्या कुठं आहे. फक्त मला मारणारा गोकुळाचा पण कोणाच्या घरी आहे हे अजूनही त्याला माहित नाही. कानोकान खबर होऊ दिली नाही. भगवंताने हळूच वसुदेवजीच्या कानात सांगितलं, उचला इथून आणि मला तिथं ठेवा. कुठे? माया उपजली जेथे, आणि ठेवी मज आणि तेथे. वसुदेवजी म्हणाले, म्हणण्याकरता सोपा आहे हो, पण अडचणी किती आहे. सप्ता करा सप्ता करा म्हणायला सोपं वाटते, पण विक्षेप अडचणी किती होतात. पण 17चा कारभार असला की अडचणी येतात, एकट्याचा कारभार असला की कवडीची अडचण येत नाही. इथं काहून कोण्याच गोष्टीची अडचण नाही. एक डिसिजन आहे बस. राजा बोलेन दल आले, मधात कोणी बोलू शकत नाही. नाही तर बारबाई खटला चाल नाही पटला. सार्वजनिक कार्यक्रमाचं काय स्वरूप असते, त्याला समजत नाही तोही कीर्तनकार देते. मग युट्यूबवर एखादी क्लिप पाहून घेते 2 मिनिटाची, हा माझा एक कीर्तनकार ठेवा. त्या 2 मिनिटाच्या क्लिप साठी त्याला आणते. मग पुरे 2 तास खराब झाले का अख्खं गाव बोंबलते, काही नाही फुकट गेले पैसे, तुले पायता नाही आलं का पहिले. पण काय असते महाराज, जो त्या विषयाचा अधिकारी आहे, ज्याला त्याच्यातली सगळी माहिती आहे, असे जर व्यक्ती त्याच्यामध्ये असले, म्हणून एकट्याचं डिसिजन असलं कुठंच विक्षेप तयार होत नाही. शेवटी वसुदेवजी म्हणाले, तुम्हाला इथून उचलणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे. एक तर रात्र आहे, पाऊस सुरू आहे. हा ठीक आहे, पाऊस आहे तर ते करून गेले ऍडजस्टमेंट मी, पण मी मोकळा नाही ना. माझ्या हातापायात बंधन आहे, दरवाजे कुलप आहे मोठे, पहारेकरी जागे आहे. आणि मथुरा गोकुळ म्हणजे काय काय 2-3 किलोमीटर आहे काय? वंडलीहून उचललं कळंब्याला नेऊन ठेवलं. 20-25 किलोमीटर अंतर क्रॉस करणं काही गाडी नाही, घोडी नाही आपल्याजवळ. एवढ्या अर्जंट मध्ये न्याव कसं, मी कसा नेऊ. भगवंत म्हणाले, हा मी शब्द पहिले बाजूला काढा, मी सांगतो तेवढं करा, मी कसा नेऊ नका म्हणा. नेणारे तुम्ही कोण आहात, पोचवणारा मी आहे, फक्त निमित्त मात्र तुम्ही व्हा. मया हतास्तम जहिमा व्यतिष्ठा युद्धासी जेतासी रणे सपत्ना. भगवंताने सांगितलं, अरे हे तू काय मी करतोस नुसता. मये वैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशो लभस्व.
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयेवैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रं भव सव्यसाचीन. तू निमित्त आहे, नाही तर तू मोठेपणात ताणू नको. मी भीष्माचार्यांना कसं मारून मी पहिले हत्वई ताना तताईना. हा, हे जे आतताई आहे पण हे अधर्मानं वागणार आहे, हे मी पहिलेच मारून ठेवलेले आहे असं म्हणतात. जेव्हा जन्म झाला तेव्हाच तर सगळं लिहून आलं वरतून. किती धन कमवेल, किती विद्वत्ता कमावेल, किती प्रॉपर्टी कमावेल, किती सन्मान घेईल, किती वर्ष जगेल आणि सरते शेवटी त्याचा मृत्यू कुठं होईल. हे जे लिहिले असेल संचितीन ते ते न चुके कल्पांती लिखितमपि ललाटे. पण हे कोणाला कळलं आजपर्यंत? ते सगळं फक्त आपल्याला वाचता येत नाही, तो भाग वेगळा. एक ब्राह्मण मस्तकावर तर वाचायचं म्हणतात, अभ्यासू होते जरा, आणि मग ते पोथी पुराण आपलं कोणाचं कुंडली बिंडली पाहिली का आपल्या घरी दक्षिणा घेऊन यायचे. एक दिवस बाहेर गावला गेले, तिथली पूजा आटोपली सत्यनारायणाची. आता गाडी घोडा नसल्यामुळे ते पायी यायचे. येताना नदीचा काठ लागला, त्या नदीच्या काठाने आपल्या गावाकडे ते वळले. येताना त्या काठावर त्यांना एक कवटी सापडली म्हणतात. आता ते माणसाची कवटी, पण त्यांना वाचता येत होतं. ते नुसती कवटीच होती आणि इथं काहीतरी लिहिलं होतं. म्हणजे पाचव्या दिवशी जे येते म्हणतात आणि ते मस्तकावर लिहून जाते, तिला आपण म्हणतो सटवी. अगा ललाटीचे लिहिले, म्हणजे ज्ञानोबारायांचं याला मत आहे का हे जे इथं लिहिलेलं आहे हे ना पुसल्या जात ना कोणाच्यानं मोडल्या जात. ज्या जाग्यावर ऍक्सिडेंट होणार तिथून एकही मीटर पुढं नाही, एकही मीटर मागं नाही, कम्प्लीट स्पॉट तोच निवडला जाईल. कारण ते ठरलंय, विधिलिखित घटना आहे. ते पाहिलं ते उचलली कवटी, त्या ब्राह्मणांनी त्या कवटीवरचे वाक्य वाचले तर त्या कवटीवर 4 वाक्य लिहिली होती म्हणतात संस्कृत मध्ये. त्याच्यातलं पहिलं वाक्य होतं जन्म प्रवृत्ती दारिद्र्यम अटनम पृथ्वी तले समुद्र कुले मरणम यद्वा तद्वा भविष्यती. म्हणजे अन्य किंचित भविष्यती. जन्म प्रवृत्ती दारिद्र्यम, हा जो माणूस आहे मेलेला, हे ज्याची कवटी असन तो जन्मापासून दरिद्री आहे. ब्राह्मण म्हणाला असू शकते, म्हणून तर इथं मेला. तर एखादा श्रीमंताच्या घरचा असता तर याचे अंत्यसंस्कार सगळे झाले असते, कोण पाहिलंही नाही, कोण त्याची चौकशी केली नाही. म्हणून जन्म प्रवृत्ती दारिद्र्यम अटनम पृथ्वी तले, याने सगळ्या पृथ्वीचं भ्रमण केलेलं आहे, हेही शक्य आहे. समुद्र कुले मरणम, म्हणजे कोण्या तरी नदीच्या काठावर, कुले म्हणजे काठावर, याचा शेवट होईल. आता काठावरच कवटी भेटली तर नक्की हेही सत्य आहे. 3 गोष्टी सत्य आहे. पण एक गोष्ट जरा शंका उत्पन्न करणारी होती, अन्य किंचित भविष्यती. नवल वाटलं ब्राह्मणाला, वाटलं अन्य किंचित भविष्यती म्हणजे हे कवटी जर आपण घरी नेली 2-4 दिवस जर वाट पाहिलं, न जाण्याचं सोनं न व्हाव. माणसं म्हणजे काही साधेच होते आहे काय? रात्री तो गाऊन येऊन राहिला, रात्री 12 वाजता त्याला गाडीच्या फोकस मध्ये त्या लाईटच्या प्रकाशात 1 रुपयासारखं काही दिसलं, चमकलं. त्यानं 2 किलोमीटर गाडी मागं आणली. जेव्हा लाईटात पाहिलं तर ते पावटीचं झाकण होतं, चपकलं टायरनं. म्हणजे असे लोक आहे ना. तुम्हाला काय साधं सुद्धा वाटते का हे? त्याला वाटलं या कवटीचं जर काही झालं तर माझं जीवनाचं सोनं होईल, अन्य किंचित भविष्यती. याच वाक्यावर कायम राहिले ब्राह्मण बुवा. घरी आल्याबरोबर ते आपला उपरणं घेतलं, त्याच्यामध्ये ते बांधलं आणि दालबारीमध्ये ठेवलं, कुलूप लावलं, चाबी आपल्या करदोड्याला ठेवली. आणि जाताना दुसऱ्या घरचं सत्यनारायण होतं आणि बाईला सांगून ठेवलं, मी येपर्यंत अलमारीला हात लावायचा नाही. आतापर्यंत बरेच वेळेला दक्षिणा येत होती, पण असे कधी ब्राह्मण बुवा म्हणत नव्हते. बाईला वाटलं आज जर हे म्हणून राहिले उघडू नको तर काहीतरी धालमेक आला आहे. पैसे मोजून ठेवले ना तर नक्कीच दुःख होते. 10ची नोट जरी गायब झाली तर न मोजता पैसे ठेवून द्या, 1000 गेले तरी मन दुखत नाही, कारण मोजले नाही ना. ते सांगितलं तुम्ही का हे इथं जाऊ नका, तर हे मन आहे शेवटी. जिथं नाही म्हटलं तिथं हमखात जाते ना ते. बस तेले जाऊ दिलं आणि ते माऊली गेली तिथं, ते पत्नी त्यांची, आणि फोडलं बा कुलूप. आणि पाहिलं तर ते त्या उपरण्यात काहीतरी गोल गुंडाळलेलं दिसलं. तिला वाटलं ते बली बिली देत असते तर कोवळत आणलं असं घरी. अरे उघडलं तर ते कवटी दिसली. बाई म्हणाली काय मूर्ख माणूस आहे हा,
ब्राह्मण आहोत आपण, हे घरी कवटी घेऊन आले. घर सगळं अपवित्र केलं. पहिलं तर तिनं गोमित्र शिपलं पुऱ्या घरात, आणि नंतर ते कवटी घेतली, खलबत्त्यात ठेवली, बारीक चूर्ण केलं. एवढ्या मोठ्या कवटीचं एवढूस चूर्ण केलं आणि ते गाठोडी बांधली, जशीच्या तशी अलमारीत ठेवून दिली. ब्राह्मण बुवाचं कथेत मन नव्हतं. ब्राह्मण बुवाचा फक्त एकच श्लोक आठवत होता, अन्य किंचित भविष्यती. बस. कलावती लीलावती ते गेली कुठं? अन्य किंचित भविष्यती. काय झालं असन? सोनं झालं असन, काय झालं काय असन? फटाफट आरती केली. ते घरवाले म्हणे दक्षिणा, अन्य किंचित भविष्यती. आता त्याईले काय समजते हे संस्कृत, अन्य किंचित भविष्यती? हे म्हणे बा अन्य किंचित म्हणजे डबल नंतर देता, अन्य किंचित म्हणजे नंतर देता बा. म्हणे द्या नका देऊ, पण मला जाऊ द्या घरी. घाई घाईने ब्राह्मण बुवा आले. आल्यानंतर कुलूप उघडलं दिसलं. ते फोडलं होतं, पण कसं तरी ढिकून दिलं पाहिजे ना. नक्कीच लक्षात आलं, कुलूप फुटलं याचा अर्थ अन्य किंचित भविष्यती. पहिले तर इथूनच सुरू झालं. आणि जशी अलमारी उघडली ते पाहिलं सज्जन हो, एवढंच चूर्ण दिसलं. ब्राह्मण बुवाच्या लक्षात आलं, या कवटीचं चूर्णच होणार होतं, अन्य किंचित भविष्यती. म्हणजे जेही जीवनातल्या काही गोष्टी आहे, म्हणून भगवंताने सांगितलं तुम्ही मी नका, तुम्ही फक्त उचला, बाकीचं मी सांभाळतो. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवावरी. अर्जुनाने भगवंताच्या हातात रथ दिला, टेन्शनच नाही राहिलं ना. जोपर्यंत स्वतःच्या सामर्थ्यावर माणूस उड्या मारतो, विक्षेप येतो, अडचणी येतात, पण असं सांगून द्या हे तुझं काम आहे आणि तू पाहत बस, आपलं काही नाही रे बा. मग तो काय करतो माहित आहे? लेकरू ज्या वेळेला आपले पाय कमरीपासून ढिलं पाडून देते, त्याला चालायचंच नसते. आई शेवटी ओढते ओढते मग कडेवर घेते का नाही? त्याला चालायचंच नसते, त्याला बसायचं असते कडेवर. तुम्ही जर लढीवाडपणे भगवंताची आपलं कर्तव्य सोपून दिलं, तर तुका म्हणे भार घातली यावरी, आणि होईल कैवारी नारायण. त्याचे पुरावे आपल्याला सगळे माहिती आहे. बायको पाठीसी घातला, आपण पुढे उभा राहिला, तेने पंचजन्य आस्फुरिला अवलीळाची. जे सारथ्यपण पार्थाचे करीतू, असे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय का, तो ड्रायव्हर आहे काय? पण अर्जुनाचे रती होय हा सारथी, आणि भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. गवडियाचे अंगी, गवडियाचे काय अंगी? अंगे गाई वडील द्वार पाळ बडी, द्वारी झाला एकोबाचे ऋण, फेडी ऋषी केशी अंब ऋषीचे सोशी गर्भवास. काय सुंदर प्रमाण आहे महाराज. सवने कीर्तने झाले जे पावन, सनकाधिक दान परम भक्त, झाली ते विश्रांती याचका सकळा जीवी जीवन. हे सगळं प्रमाण सकाळी आपण सगळे त्या मालिकेमध्ये पाहतो. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूपन, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, आणि म्हणून देखिले रामचरण. उचललं नामदेवराय म्हणतात, जसं उचललं टोपलीत, फक्त उचलेपर्यंतच अडचणी आहे. देवाचं काम सुरू होईपर्यंतच अडचणी आहे ना. घरून फक्त पंढरपूरच्या वारीले निघेपर्यंत अडचणी आहे. पेरणं कसं होईल आणि पोरग करण का नाही. तू फक्त रस्त्यानं लागतं खरी, एकदा भजनात तल्लीन होय, सगळं बरोबर होते. पण आपलं होत नाही ना तसं. आपल्याला तर घरून निघताना पंढरपूर पर्यंत म्हणजे मुक्काम आलं का फोन, हॅलो पेरलं. पोरग मनात म्हणते हे बुड कायले डोकं दुखाले गेलं असं पंढरपुरात. हा, त्याच्यापेक्षा घरी बरं होतं. नाही काम करत पण गुच्चाप तरी बसलं राहत होतं. हे तर मला दम पलटू देत नाही. पेरलं काय आणि पाणी आलं काय. म्हणजे मग पंढरपूरले गेला तू का हे जमीन घेऊन गेला तिकडे. नामदेवराय म्हणतात, उचलेपर्यंत बेड्या आहे, उचलेपर्यंत अंधार आहे, उचलेपर्यंत दरवाजाला कुलपाय पहारेकरी आहे, पण जसा उचलला, उचलीला कमळापती, आणि पायीची बंधने गडिती. अज्ञानाचा पूर्ण नाश झाला, आणि ज्ञानरूपी सूर्यप्रकाश भगवंताच्या बाल स्वरूपाच्या निमित्ताने डोक्यावर घेतलं. मनसी रक्ष पाळन तेम्या मोहिले सकाळ. सगळे ठेवले झोपून, कोणाला जाग येऊ दिला नाही. कुलप तुटले, दरवाजे उघडले, निघाले वसुदेवजी. मथुरेच्या बाहेर प्रवेश केला. मेघ, आता वातावरण श्रावण महिन्याचं आहे.
श्रावण मासी हर्ष मनासी हिरवर दाटे चोहीकडे. सगळीकडे हिरवं वातावरण. हळूच क्षणात एखाद्या वाऱ्याची झुळूक येत होती आणि शरीराला स्पर्श करून जात होती. मेघाला एवढा आनंद झाला की माझा स्वामी या जगाचा उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारा हा उत्पादक प्रेरक आणि संहारक तीनही अवस्था ज्याच्याकडे तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक अवतार घेऊन आलेला आहे. आता मी सुद्धा त्याचा अभिषेक करतो. म्हणून मेघाने सुद्धा आपल्या थेंबांनी भगवंताचा अभिषेक करायला सुरुवात केली. शेवटी शेष भगवंताने छत्री धरली वरून सांगितले, माझा देव लहान आहे, एवढ्या मोठ्या थेंबाचं पाणी जर पाडशील तर त्याच्या अंगाला इजा होईल, त्याला सर्दी होईल. हा भक्तीतला भाव आहे महाराज. आपण ज्याही वेळेला देवाचं पूजन करतो, त्याची आंघोळ करतो, तर जसं आपण आंघोळ करतो तशी आंघोळ त्याची करा. भाव आहे तो. हाय बा हाय मूर्ती. देवपाठ पाहिला हितभर आणि देव पाहिले 15. कसे बसते बिचारे, मला तेच नवल वाटते कधी कधी. आणि बस 15 देव धुन्या करता एवढूशा गंगाळात. भांड काही मोठं नसते घरचं, एवढं ते गंगाळ त्याच्यात 15 देव टाकले. काय पुरे अंग धुते का ते देव? कोणाचा हात वला तर पाय कोरडा, कोणाचा कान वला तर नाक तसंच राहिले. पण लय घरचे देव पाहिले मी, सगळा बदार करून ठेवला लोकांनी. कोण्या यात्रेला गेले का चालले देव घेऊन, धरला का ठेवला तिथं. तुकोबारे म्हणतात हे देव वाढवले कसे? तसे नाही वाढले. एक जण शिवेवर पूजा घेऊन गेला, त्यानं शेंदूर लावला, त्यानं त्याचे हात दुसऱ्या दगडाला पुसले, तो घरी गेला तर तिसरा पूजा घेऊन गेला. त्याला वाटलं किती मूर्ख लोक आहे. देवाला बाहेर काढलं, त्यानं त्याला उचललं, त्याच्या शेजी मांडलं, त्याला लाल केलं, मग त्यानं त्याचे हात अजून तिसऱ्या दगडाला पुसले. एवढी गर्दी झाली शेवटी का त्याच्यासाठी मंदिर वाढवा लागलं. बरं, ज्याच्या वावरात मंदिर आहे त्यालाही माहित नाही कोणता देव कोणता आहे, नाव कोणाला माहित आहे. म्हणून तुकोबाराय बोलले, सेंदरी हेंदरी म्हणजे विनाकारण घुमणारे, घेणं नाही देणं नाही. अंग धुवाचा पत्ता नाही. 12-12 वाजेपर्यंत घरात सगळं चालते आणि त्याच्या घरात देव घुमतो, नवल आहे. ज्ञानोबाराय म्हणतात देव काही घुमणारी वस्तू आहे का ती? जो मुळातच आधीपासून तुमच्या हृदयात आहे त्याला बाहेरून घेण्याची गरज तरी काय महाराज? जो सर्वांच्या हृदय देसी मी अमका आहे ऐशी, जेत बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. जिथपर्यंत तुझी बुद्धी जाईल, अरे सगळ्यांच्या ठिकाणी मीच ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून मग ते मेघाला अडवण्यासाठी शेष भगवंताने छत्री धरली. पुढे यमुना लागली. आता यमुना कोण आहे? यमुना म्हणजे समुद्राची मुलगी आहे, समुद्राची पत्नी आहे आणि समुद्र भगवंताचा सासरा आहे. म्हणजेच यमुना भगवान परमात्म्याची सासू आहे. म्हणून तर यमुनेला वाटलं का देवाच्या पायाला स्पर्श करावा. म्हणजे पहिले असं होतं म्हणतात जुन्या काळी का जावई बापू जर घरी आले तर सासूबाई एकदम पुढं जात नव्हत्या. पहिलं मला माहित नाही, पण जुने सांगते म्हणून थोडं लक्षात आहे तेवढं. आता सगळं पद्धतशीर वातावरण झालं, तसंच राहिलं पाहिजे. काही जास्त काही हे करण्यात मजा नाही. आणि मग यमुनेला वाटलं का आपण तोंड पाहू नये, मग पायाचा स्पर्श करावा. यमुनेनं जसा वेग वाढवला महाराज, वसुदेवाच्या टोंगड्यापर्यंत पाणी, मग कमरेपर्यंत पाणी, मग खांद्यापर्यंत पाणी, मग मानेपर्यंत पाणी, मग नाका तोंडापर्यंत प्रवाह चालला. आता त्याचे पुन्हा 2 कारण सांगितले. जो देव डोक्यावर घेतो आणि देवाचं काम करतो त्याच्या नाका तोंडापर्यंत पाणी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे समाज त्याला चांगलं काम कधीही करू देत नाही. आणि दुसरं कारण, ज्याच्या डोक्यावर देव आहे त्याच्या नाका तोंडात पाणी जरी गेलं तरी त्यानं घाबरू नये. देव पाणी जाऊ देतो पण बुडू देत नाही. वसुदेवजीच्या नाका तोंडापर्यंत लेवल गेली पण बुडू दिलं नाही महाराज. त्रेतायुगामध्ये समुद्रावरती सेतू बांधून लंकेत पोचले. द्वापार युगामध्ये नाका तोंडापर्यंत पाणी होतं, शेवटी पायाचा स्पर्श केला, यमुनेनं वाट दिली. पण कलियुगामध्ये तुकोबाराय म्हणतात बुडण्याची अजिबात भीती ठेवली नाही. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवोनिया, त्याचे पायी घाला मिठी मिठी
त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी मिठी, त्याचे पायी घाला मिठी. मोल न घे जग जेठी, मोल न घे जग जेठी, मोल न घे जग जेठी, मोल न घे जग जेठी. हो भावा एकासाठी, भावा एका साठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. खांदिवा हे आपुलिया, खांदिवा हे आपुलिया, त्याचे पायी घाला मिठी मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. विटेवरी ज्याची पाऊले समान, म्हणून भगवान परमात्म्याचे चरण समान आणि कमरेवरती हात, त्याचे अनेक सिद्धांत आपण श्रवण केलेली आहेत. पण कमरी इतक्या पाण्यामध्ये बुडण्याची भीती नसते. संसार सागर आता जास्त भरला नाही, बस कमरी इतका आहे, बुडण्याची भीती नाही. कमरी इतक्या पाण्यामध्ये ज्याला पोहणं नाही तोही तरून जातो. तरण्याकरिता कलियुगामध्ये परमात्म्याने घेतलेला अवतार, म्हणून त्या भगवंतानी आपल्या पायाचा अंगठा काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. यमुना शांत झाली, वाट दिली, भगवंताला नेलं गोकुळात. हा कार्यक्रम सगळा रात्रीतून आटोपला बरं. भगवंत तिथं ठेवले, माया तिथून उचलली, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कन्या इकडे आणली, चक्रपाणी तिकडे नेले. जशी माया मथुरेत आली, गोंधळ सुरू झाला. परमात्मा गेले तर अजिबात गोंधळ नाही. परमार्थ त्यालेच म्हणतो ज्याच्यात गोंधळ नसतो. आणि शांततेनं प्रपंच होऊ शकत नाही. घरात जर गोंधळ नसेल तर घर थोडी होते. कुठं ना कुठं थोडाफार आरडा ओरड लागतोच, कारण शरीरच गोंधळातून तयार झालं ना. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई, मिळन लाविला सबळ अहंकार त्या पाठी. इथं सगळे पंच महाभूतच एकत्र बांधतात. त्याच्यानंतर ओले मृतिकेचे मंदिर, आणि आता 6 जण उंदीर, 6 यज्ञ, हे एकमेकाशी सतत भांडत राहतात. गुंफा करिता ती पोखर, आणि त्याचा नका करू अंगीकार गा. एकच तर उंदीर कपाटामध्ये घुसला तर दम नाही पलटू देत. हे 6 जर आतमध्ये आहेत, हे शांत बसू देत असेल? नाही बसू द्यात. काम आपल्या रस्त्यानं नेतो, क्रोध आपल्या रस्त्याने नेतो, लोभ आपल्या रस्त्याने नेतो, मोह आपल्या रस्त्याने नेतो, मत्सर आपल्या रस्त्याने नेतो. अहंकार तर खतरनाक उंदीर आहे, तो तर 4 चौघात बसूच देत नाही. एकटच ठेवते तो. कोणा संग जय हरी नाही, कोणाच्या संग बसणी नाही. समजून जाव का, एक उंदीर भयंकर मोठा आहे, तो म्हणजे अहंकार रूपी. काम रूपी एखाद्या वेळेला जमन, पण अहंकार रूपी उंदीरानं ज्याला कोरत नेलं महाराज, तो कधीच तुम्हाला कोणाच्या पुढे नतमस्तक होताना दिसणार नाही. म्हणून मायेला आणलं तर सगळी मथुरा जागी झाली. हरडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. सगळे पहारे करी उठले, एकमेकाकडे पाहू लागले. म्हणजे का रे अशी झोप लागली रे, माहितच नाही. तो म्हणे अरे झोप लागली ठीक आहे, पण आठवा आला ना. आपल्याला महाराजनं काय सांगितलं का, झोपाचं नाही. 500 रुपये ओव्हर टाइमचे दिन तुम्हाला, पण जागरण करा. आपण झोपलो, 8वा जन्माला आला. आता अधिक विलंब न करता महाराज पर्यंत बातमी पोहोचवली पाहिजे का तुमचा शत्रू जन्माला आला. सगळे जण धावत गेले, महाराज चलो. कंस म्हणे क्या हो गया? बोले आपका शत्रु मथुरा में आ गया है, 8वा आला. कंस म्हणे खरंच? अरे खरंच म्हणजे? त्याचं रळणं, त्याचा आकांत. आता तो झोपला थोडी होता, तो वाटप पाहून राहिला. निघाले कंस. देवकीच्या मांडीवर मुलगी आहे. कंसानं मुलगी आहे का मुलगा आहे काहीच पाहिलं नाही, आणि देवकीच्या हातून हिसकण्याचा प्रयत्न केला. हे चला इकडे. एवढं एक मारलं का मी मरणातून मोकळा झालो. मग मला कोणाच्या बापाची भीती नाही.
कारण आकाशवाणीच्या नुसार हाच माझा शत्रू आहे आठवा. देवकी म्हणाली आकाशवाणीनं तुला आठवा जो पुत्र म्हटलं होतं, हे पुत्र नाही मग ही कन्या आहे. कंस म्हणे बाई कन्या असो का पुत्र असो, नंबर महत्वाचा आहे आपल्याला. आणि आतापर्यंत मी जेवढेही काही ग्रंथ ऐकले त्याच्यात देवापेक्षा देवीनच खतरनाक अवतार घेतले. म्हणे मोठे मोठे बलाढ्य राक्षस जे देवाकडून मरत नव्हते ते देवीच्या हाताने मारले गेले. आणि जे काम माणसं करून दाखवू शकत नाही ते स्त्रिया केल्याशिवाय राहत नाही. कारण स्त्रीचा सन्मान काही साधा नाही. म्हणून तू साधारण समजू नको बाई, मुलगी मुलगी करून हलक्यावर घेशील, काही सांगता येत नाही. कारण याच देशाची एखादी महिला राष्ट्रपती पद गाजू शकते, या देशाची एक मुलगी अंतराळात जाऊ शकते, याच देशाची एक स्त्री स्वराज्यासाठी हजारो शत्रू सोबत तलवार घेऊन रणांगणात लढू शकते. तो काय सामान्य समजली? तेव्हाच जाऊ द्या, पण आताही काही स्त्रीचा अधिकार कमी आहे? कुठल्याही क्षेत्रामध्ये पहा, मुलगी अजूनही माग नाही. 10वीचा निकाल लागू द्या आणि फ्लॅक्स लागू द्या. कायची फ्लॅक्स? किती पास झाले, किती पर्सेंटेज मिळाले, त्याच्यामध्ये 40 फोटो असतात. 40 मध्ये 30 फोटो तर मुलींचेच असतात आणि 10 ह्या टपरीचे असते. हे टपरीवर घोटणारे काय निवार पडन, काय कुठं अभ्यास करण? हे बस दिवसभर आपलं टपरीवर बसायचं, तिथं टिंगलबाजी करायची, अभ्यासाची बारा. पण मुलगी, म्हणून वाक्य होतं की मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला विकास झाला, कोणीच नाही शिकलं टाइमपास झाला. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही दारी. बरोबर हे 42 कुणाचा उद्धार करणारी मुलगी असते. 21 इकडले 21 तिकडले. आणि म्हणे बाई आज विमानात जर जाल तर पायलट ही मुलगीच आहे. कोण्या कपड्याच्या दुकानमध्ये जाण तर तिथेही तुम्हाला मुलगीच दिसत. एखाद्या मोबाईल केअर मध्ये जा, तिथं तुमच्याशी संभाषण करणारी सुद्धा आणि इंग्लिश मध्ये बोलणारी मुलगीच दिसते. एवढंच नाही, रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही गेलात तर तुमची ट्रेन किती तास उशीर आहे हे अलाउन्स करण्यासाठी सुद्धा आवाज रेकॉर्ड बाईचाच केलेला आहे. अजून सांगू, जे मोबाईल तुम्ही आम्ही वापरतो त्या मोबाईल मधलं बॅलन्स कधी संपणार आहे हे सावधान करासाठी बाईच आहे. माणूस काही लायकीचा नाही. बाईने जर आपल्या मालकाला फोन लावला तुम्ही कुठं आहे तर तो रेंज मध्ये नाही हे सांगायला बाईच आहे. म्हणजे मधातली बाई आपल्याला सांगते का तुमचा मालक आउट ऑफ रेंज आहे, थोड्या वेळाने डायल करा. म्हणजे पहा बरं, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचा नंबर लागला. शास्त्राने तिचाच सन्मान केला. धन्य माता पिताच म्हटलं, पुढी कन्या पुत्रच म्हटलं. माझ्या पांडुरंग परमात्म्यांनी ज्या वेळेला ज्ञानोबाराच्या समाधीच्या प्रसंगाला अश्रू गाळले त्यावेळेला माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी धन्य धन्य जयाचे कुशीच म्हटलं. म्हणजे गौरव जो केला गेला, सन्मान जो केला गेला तो स्त्रीचा केला गेला. म्हणून हे काही नाही बाई ध्यान इकडे. अरे देवकी म्हणे या पोरीपासून काय भीती आहे? नाही भीती असो का नसो त्याला आणि हिसकली म्हणतात. आता ती माया आहे सज्जन हो. ब्रह्मदेवाला तिनं सोडलं नाही, शंकराला सुद्धा तिनं सोडलं नाही. जे ब्रह्मादिका नाही समाया किंवा ब्रह्मादिका न कडे खोळ ते हे आकड धरी येली. मोठ्या मोठ्यांना तिने गुंतवलं आपल्या जाळ्यामध्ये, मग ते कंसाच्या हाती कशी लागेल? म्हणून भगवंत गेले तर या कानाचा कल्ला त्या कानाला नाही, आणि माया आली तर सगळे लहान पोरापासून सगळं मथुरा जागी झाली. म्हणून तेव्हापासून असं म्हणतात मुलं कमी रडतात, मुली जास्त रडतात. हा नियमच पडला. लाडू डबाभर ठेवा वाजणार नाही, कुरोड्या 2 ठेवा कडकड केल्याशिवाय राहणार नाही. माणसं 50 खोलीमध्ये ठेवा गडबड करणार नाही, बाया 5 ठेवा उग्या राहणार नाही. हा माझा सिद्धांत नाही, हे शास्त्राने सांगितलं वचन आहे. हनुमंतरायांची आई अंजना माता, कश्यप ऋषी आपल्या अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा माता आणि प्रभू रामचंद्रजीची अर्धांगिनी मा सीता, या तिघींनाही सांगून ठेवलं का सांगू नका जे आम्ही पराक्रम केला. पण ते कसं आहे, एकत्र बसल्यावर ते आवरत नाही ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरेना, ते आवरतच नाही. ते
माणूस तरी एखादी गोष्ट महत्वाची भुलून जाईल कामात, पण ह्या भुलती थोडी काही. बरोबर उखरून कशी गोष्ट काढणार, कशी आग लावून देईन हे सांगताच येत नाही. तसं या ठिकाणी जशी फिरवली आपटणार तेवढ्यात कंसाच्या हातून ती योगमाया सुटली आणि आदिशक्तीचं तिने रूप घेतलं महाराज. आणि तिथून त्या आदी मायेने कंसाला सावध केले, मूर्खा, भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली तर जन्माबरोबर मृत्यू सुद्धा तयार करून पाठवला. तू मूर्ख आहेस. त्या मृत्यूच्या भीतीपोटी देवकीच्या 6 लेकरांना तू मारलं ना, आता तुझं पाप भरत आलं. तुझं लागी वधी आणि उपजला मज आधी. तुला काय वाटते का मला तो मारणार म्हणजे तू काही अमर होशील? तुला मारणारा आधीच जन्माला आला. मग कंसाचं डोकं अजून बिघडलं. कंसाचं तिकडलं लक्ष गेलं आणि देवकीला म्हणे, बाई तू इमानदारीनं सांग, तुले पोरग झाला का पोरगी झाली? देवकी म्हणे, बयाणा कंसा, माझ्या मांडीवर मुलगी होती ना, जी आहे तेच झालं असं ना? नाही, तुला नक्की सांग, कारण हे जे पोरगी सांगून राहिली का मला मारणारा तुझ्या आधी जन्माला आला, हे मॅटर काय? तू एवढ्यात कुठं काही फेरफार तर नाही झाली? देवकी म्हणाली, अरे आमच्या हातापायात बेळे, आम्ही कुठं नेऊ? पण किती सांगितलं तरी कंसाच्या डोक्यात आता अजून शंका तयार झाली. म्हणजे करू गेले काय ना उलटे झाले पाय. ज्याच्यासाठी जागरण केले तोच पयाला चाटली. तो परमात्मा आहे, तो मोठ्याच्या हाती लागत नाही महाराज. इकडे सकाळ झाली आणि गोकुळामध्ये सगळ्या गौडणी उठल्या, पहाड झाली. ब्रह्ममुहूर्तामध्ये गोकुळामध्ये गोपिकांचा एक नियम होता म्हणतात, जे शास्त्राने काही आम्हाला सांगितलेले नियम आहे. सकाळी उठल्याबरोबर कराग्री वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंद, प्रभाते कर दर्शनम. बस आपल्या हाताचं नित्य दर्शन घ्यावं आणि 1-2 मिनिट घर्षण करून आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यावं. अजूनही काही मंडळी हे सगळं सांभाळतात. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीवेन. आणि महिला मंडळी असेल आई भगिनी तर त्यांच्याकरता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. किंवा सकाळी उठल्या नरहरी महाराज सांगतात, सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातकाळी स्मरण करा आणि कोटी कोडे वद्धरा भवहातरा बापांनो. हे सगळे आम्हाला सांगून दिलेलं आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले लक्ष्मी विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. करून तर पहा काय लागते. बाकी घरामध्ये अमक करा आणि डमक करा. 50,000 बाई कमावते, 50,000 माणूस कमावतो, महिन्याचा 1,00,000 रुपये घरामध्ये येतो, तरी याच्या चेहऱ्यावर अजिबात प्रसन्नता राहिली. मग ह्या महाराजली विचारू दे, त्या बुवाला विचारते, बाबाजी पैसा नाही टिकत, आमचाच नाही टिकत तर तुया टिकून नाही का? पैसा नाही टिकत याच्यासाठी काय काय तुम्ही आता जंतर मंतराकडे जाण काय? अरे लक्ष्मी अशी आहे ते कोणाच्या हाती टिकत नाही. हे असो स्थिरावली लक्ष्मी मुकुंदी जैशी. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा, जी पाय धुवाची दैवा पात्र झाली. इथं नाही म्हटलं तरी पयत येते ते मांग. आम्ही तर राज्योत धावून राहिलो. जो तिच्या मांग धावतो त्याच्याकडे तर पाठच करते ते. कारण जेव्हा तिचं स्वयंवर झालं त्यावेळेला ती हातात वरमाला घेऊन होती आणि हे सगळे देव तिच्या पुढं पुढं करे. बाई माया गळ्यात टाका. लक्ष्मी म्हणे, होणार आहे तिकडे. कोण कुकडे काय कुकडे? पहिले आरच्यात पाय जरासा पाहून, माया गळ्यात टाका, माया गळ्यात टाका. पाहिलं जरासा आरच्यात कोण? शेवटी त्याच स्वयंवरामध्ये भगवान श्री हरी विष्णू होते म्हणतात. पण देवानं तोंड नाही केलं तिच्याकडे, देवानं पाठ फिरवली. लक्ष्मीच्या माग थोडी धावले देव. लक्ष्मी स्वतः गेली पुढं आणि देवाच्या पुढं जाऊन माळ टाकली गळ्यात आणि सांगितलं, मी तुमची अर्धांगिनी झाली. भगवंत म्हणे, माझ्या मतानं नाही झाली तू, जबरदस्तीनं तू माझ्याशी नातं जोडलं. पत्नी जरूर झाली पण तुला जागा इथं नाही भेटणार. म्हणे काऊन? इथं माझे भक्त राहतात. तुले जर इथं ठेवलं तर हे भजन करणं सोडून देईल. मग कुठं राहू? पायापाशी. जमते काय? ते म्हणाली, पायापाशी नाही, पायाच्या खाली ठेवान तरी राहायला तयार. पाय लक्ष्मीचे हाती
हा तिशी यावे का कोणती. म्हणून किंमत कुठपर्यंत आहे तिला. स्वतंत्र लक्ष्मीला किंमत नाही हो. ज्या वेळेला गावामध्ये एका माणसाची प्रेत यात्रा निघाली म्हणतात आणि आपल्याकडे पद्धत आहे त्याच्या सोबत जाताना काही वस्तू फेकतात. म्हणजे आमच्याकडचं सांगतो बरं. आता सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण आलेली आहात. प्रत्येकांची प्रथा वेगवेगळी असते. जसं आज आमच्या अमरावतीकडे नागपूरकडे जेवण झाल्यावर हात धुतात. हा म्हणजे एक एक भाग असतो. कुठं कुठं आधी धुत असन समजा. आणि मग तो प्रेत यात्रा निघाली का त्याच्या मागे पीठ, मसूरची डाळ, मुरमुरे आहे की नाही हे राहते. चिल्लर पैसे फेकतात. मग ते चालू होतं. राम नाम सत्य है, राम बोलो बाई राम बोलो. आणि पैसे फेकणं सुरू. प्रेत पुळण काही माणसं माग. त्याच्यात 4-5 जण माग होते सगळ्यात. त्याच्यातलं एक जण जे होतं ते अगो होतं जरा. आणि अगो माणसं स्मशानातही गेले तरी चिल्लरपणाच करते. लक्षात ठेवता. ते मंदिरात न्या का मशानात न्या ते सारखेच राहतात. त्यानं ते उचलले चिल्लर पैसे खिशात टाकले. त्याच्या शेजारचा म्हणे किती मूर्ख माणूस आहे तो. अबे तुले मुर्द्याचे पैसे पुरत नाही. जित्या माणसाचे तर दाबलेच दाबले तो आतापर्यंत. पण हा आहे हे मेल्या माणसाच्या अंगावरचे असू दे. त्याला कोणतं काम आहे म्हणे आता. वरत जाऊन काय काय इस्टेट काय काय घर बांधणार आहे तो. हे पैसे काय नाही तरी कोणते पोट्टे घेऊन जाईल. त्याच्यापेक्षा मी नेतो. दुसरं काय. आणि हे चरित्र पाहिलं वरतून वैकुंठातून लक्ष्मीने आणि भगवान नारायणाने दोघही जण बसले आहे. आणि लक्ष्मी ज्या वेळेला वरतून पाहते तर देवाला म्हणे पा पा तुम्हीच म्हणता ना माझे भक्त माझे भक्त. हे पा भक्त सगळे माझ्याच तर फेवर मध्ये चालतात हो. सगळे मलाच तर किंमत देतात. अरे मेलेल्या माणसाच्या मागचा 1 रुपया सुद्धा या लोकांना पुरत नाही. म्हणजे किती माझ्यावर प्रेम आहे यांचं. भगवंत म्हणे ऐक जरा सबर करो. समोरचं ऐक पहिले. पैसे कोण उचलून राहिलं ते सांग. कोण उचलून राहिलं म्हणजे हा मागचा जाणारा माणूस. जो वरत झोपलाय त्यानं हात लावला काय. पॉइंट सापडला देवाला. जो वरत झोपलाय त्याच्याकरता पैसे फेकणं त्यानं हात लावला काय. लक्ष्मी म्हणाले काय देवा तो कसा पैसे उचला. म्हणे कोण त्याला हात नाही. हात नाही का त्याला. आहे का उचलत नाही. देवा त्याच्यातून परमतत्व निघून गेलं. तो कसा काय पैशाला हात लावेल. भगवंत म्हणाले तसंच आहे. या जगात तुझी किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्या माणसात मी विराजमान आहे. ज्या दिवशी मी त्याला सोडलं त्या दिवशी तुला कवडी किंमत आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुझं ऐश्वर जे आहे हे स्वतंत्र कुठं आहे. म्हणून लक्ष्मी सतत परमात्म्याच्या माध्यमातून राहते महाराज. म्हणून ती सगळ्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. ते फक्त एकाच ठिकाणी स्थिर झाली. म्हणून धनाच्या मागे सुद्धा अनर्थ सांगितले. पण जे धन सदाचाराने आलेलं असेल ज्या धनाच्या मागे आचरण असेल ते धन माणसाला परमगतीला नेल्याशिवाय राहत नाही. मग केवळ धन म्हणजे पैसा समजू नका. पैसा तर सामान्य आहे हो. सामान्य. आपल्याकरता असं वाटते का महाराजांजवळ एवढी संपत्ती आहे. त्यांच्याकरता हे क्षुल्लक गोष्ट आहे. सामान्य गोष्ट आहे. त्यांना काही वाटत नाही. आपल्याला मोह आहे त्याचा. त्यांना काय. त्यांना काही वाटत नाही म्हणून तो त्यांच्याकडे पुन्हा फिरतो. त्यांना त्याच्याविषयी आवड नाही. त्यांना त्याच्याविषयी आवड आहे. कारण त्या धनातून काय शेवटी मिळणार आहे. तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत जाण. म्हणून भगवान परमात्म्याला येण्याने सगळं गोकुळ सुखी झालं. जयति ते धिकम जन्मना व्रजहा शयत इंदिरा शश्वदत् रही. तुकोबारा म्हणतात असं झालं गोकुळ. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. तुकोबाराचे प्रमाण नामदेवरायांचे प्रमाण पहा सुंदर आहे महाराज. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतपे. पहा
जप नाही, तप नाही, काहीच नाही, आपोआप ब्रह्मज्ञान. का? कारण गोकुळात आला तो कोण साधारण आहे, हा ब्रह्मविधीचा जनित आहे. साक्षात ब्रह्मच गोकुळात आलं तर वेगळे पुस्तकं वाचायचं कामच काय? 10 वस्तू 10 दुकानात मिळते, पण 10ही वस्तू जर एका दुकानात मिळत असेल तर बाकीचे 9 दुकानं फिरणारा मूर्ख नाही तर कोण? जप इकून घ्या, तप इकून घ्या, यज्ञ इकून घ्या, तीर्थ इकून घ्या. पण वारकरी संप्रदायानं सगळं एका ठिकाणाहून घेतलं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी आणि झाली या भेटी हरिदासाची. नाहीतर पाप जाण्याकरता गंगा पापम, ताप जाण्याकरता शशी तापम, दैन्य जाण्याकरता दैन्यम कल्पतरुस्तथा. पाप जाण्याकरता गंगेत जा, ताप नष्ट करण्याकरता चंद्राची शीतलता घ्या, आणि दैन्य घालवण्यासाठी कल्पतरूच्या ठिकाणी जा. मग एवढे 3 पायता पायतात आयुष्य चाललं जाईल. पण एक महात्मा जर भेटला तर त्याच्या संगतीने तीनही गोष्टी एका 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 क्षणात घडतात. म्हणून पंढरपूरची जी वारी आहे हे सर्व साध्य करून देणारी आहे. सगळेच साधना काय करावी साधने फळ अवघेची येणे. म्हणून राम म्हणता वाट चालीन यज्ञ पावला पावली. सगळेच तप होते हो. विरक्तता तिथं शिकते माणूस. घरी इकून पंखा तिकून पंखा वरून येशी तरी झोप येत नाही, आणि वारीमध्ये एवढाले गोटे खालून असते तरी कशी सकाळ होते माहित पडत नाही. मग कुठं मच्छर असते तेव्हा? वैराग्य म्हणजे वारी आहे, श्रीमंती म्हणजे वारी आहे, ज्ञान वारी आहे, तपश्चर्या. 16-17 दिवस माणूस चालतो आळंदीवरून, आणि आपल्या विदर्भातून ज्या पालख्या निघतात त्यांना लागते 1-1 महिना. फक्त 2च दिवस चांगला राहते माणूस भरून. आमका टोप घेऊ दे, कंगवा घेऊ दे, तेल घेऊ दे. शेवटी कंगवाय तरासून जाते त्या केसाईले लागून. मनच होत नाही. कारण आपलं तोंड आरशात पाहिलं का आपणच स्वतःले घाबरतो. ये क्या हो गया, कोण हो तुम्ही, काय होतास तू, काय झालास तू. असं मस्त चेहरा होऊन जाते पंढरपुरात गेल्यावर. मग आम्ही जात असतो बंगल्यावर दर्शनाले. आम्हाला लाज वाटते, काय तोंड झाली असं आपले. महाराजांना माहित आहे का, तिथं जाणाऱ्या कोणालाच देव शरीरावर आसक्ती ठेवू देत नाही. कारण त्याला माहित आहे सगळ्याला माझ्यासारखं मी केल्याशिवाय राहत नाही तर तुम्ही तर याच्याच मागं लागा. गेला काकडा, मग गेला नाट, गेल्या भुपाळ्या नाही. म्हणून सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जर घडत असेल, म्हणून अन्य साधन गुंतल्यापेक्षा महाराज म्हणतात सोपे वर्म आम्हा सांगितले संती. 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 टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. टाळ दिंडी हाती घेऊन नाच. टाळ दिंडी हाती घेऊन नाच. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. समाधीचे सुख सांडावो वाढूनी. तुका म्हणे म्हणा पावोनी विश्रांती. त्रिविध नासती तापक्षणे.
आणि म्हणून सकाळ झाली, सगळ्या गवळणी आपापल्या कामाला लागल्या. त्याच्यात एका गवळणीच्या कानावर खबर गेली का यशोदेला पोरग झालं. आणि प्रत्येक गवळणीनं त्याच्याकरता निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. याजसाठी वो जप तप केला, याजसाठी वेदांत पाहिला, याजसाठी निज धर्म अनुष्ठिला, याजसाठी संसार त्यजिला वो. याची लागी केले नाना याग आणि याची लागी त्यजिले भोग. त्याच्यासाठी केलं. आज आमच्या जीवनातला तो खरा दिवस आहे. आपल्या स्वतःला लेकरू हवं याच्यासाठी अनेक लोक उपास तपास नवस करत असतील, पण यशोदेच्या मांडीवर लेकरू खेळावं याच्यासाठी सगळ्या गवळणींनी व्रत केलं होतं. महाराज होते बहुत दिवस आरत वागविले, आजी अकस्मात फळ देव आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले ओ. धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. एखादा विद्यार्थी 20 रुपये 50 रुपये रोजाने बाप उन्हातानात काम करतो आणि त्याची महिन्याची शाळेची फी भरतो. लेकराचे स्वप्न असते की माझ्या बापाने केलेला खर्च माझ्या मिळवलेल्या मार्क्स मधून पूर्णत्वाला जावा. अभ्यास केला, पेपर सोडवला, निकाल लागला आणि गुणपत्रिका पोराच्या हातात आली. आणि जसे त्यानं पर्सेंटेज पाहिले 100 पैकी 90, पोरग धावतच गेलं बापाकडे. बाबा मला 90 मिळाले. बापाच्या हातात विळा होता. नुकताच बाप वावरातून आला होता. चप्पल गाऱ्याने भरली होती, धोत्र टोंगाड्यापर्यंत खोसलं होतं, अंगामध्ये मळकटलेली बंडी होती आणि डोक्याला एक दुपट्टा गुंडाळलेला होता. जसं पोराने सांगितलं मला 90 मिळाले बाबा, बापानं विळा फेकला आणि पोराला तसंच कडेवर उचललं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. सज्जन